नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जर जुलैचा हप्ता आलेला असेल किंवा जुलैचा हप्ता जर तुमचा बंद झालेला असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही थंबनेलमध्ये पाहिला असाल तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना या देण्यात आलेल्या आहेत। 1/8/2025 रोजीच्या बाल विकास मंत्रालय यांच्या बैठकीमध्ये या सूचनेविषयी माहिती देण्यात आलेली आहे। आता या सूचनेनुसार अर्जाची छाननी करण्याकरिता तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास मंत्रालयांचे काही अधिकारी तुमच्या घरापर्यंत येऊन ती चौकशी करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामध्ये ते काय काय प्रश्न विचारू शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत आहे। तर सर्वात पहिली 8 सूचनांपैकी पहिली सूचना तुम्ही इथे पाहू शकताय। नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यांस अपात्र करावे। म्हणजेच जेव्हा लाडकी बहीण योजना चालू झाली होती तेव्हा नारी शक्ती दूत ॲपवरून भरपूर जणांनी फॉर्म हा भरला होता। त्या फॉर्ममध्ये 1/7/2024 रोजी ज्यांचं 21 वर्ष पूर्ण असेल त्यांनाच पात्र करण्यात येणार आहे। जर पूर्ण नसेल तरीसुद्धा फॉर्म भरला असेल तर त्यांना अपात्र करण्यात येणार आहे। दुसरी सूचना तुम्ही पाहू शकताय। वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांस अपात्र ठरवावे असं सांगण्यात आलेलं आहे। वेब पोर्टल म्हणजेच वेबसाईटवरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या लाभार्थ्यांचे वय 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। जर पूर्ण नसेल तर त्यांनासुद्धा अपात्र केलं जाणार आहे। 3 नंबरची सूचना तुम्ही पाहू शकताय। लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावे। म्हणजेच जे कोणी लाभार्थी आहेत आणि त्यांचं वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 वर्षाच्या वरती गेलं असेल तर त्यांनासुद्धा इथे अपात्र केलं जाणार आहे। 4 नंबरची सूचना तुम्ही पाहू शकताय। लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे पाहू शकताय वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास त्या लाभार्थ्यास अपात्र करावे। म्हणजेच हे आता चेक करत असताना जे फॉर्म भरताना ज्यांनी आधार कार्डसोबत जे काही डॉक्युमेंट दिले होते त्या डॉक्युमेंटवरती सुद्धा जन्मतारीख चेक केली जाणार आहे, त्यानुसार अपात्र ठरवलं जाणार आहे। आता इथे 5 नंबरची सूचना तुम्ही पाहू शकताय। 5 नंबरला कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब 2 पेक्षा जास्त लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासण्यासाठी सुद्धा इथे सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे खाली पाहू शकताय। शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे। थोडंसं खाली येऊन पाहूयात। तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। म्हणजे इथे काय सांगण्यात आलेलं आहे, एक्झाम्पलसाठी सांगतो तुम्हाला। एका कुटुंबामध्ये जर 3 महिला असतील, त्या 3 महिलांपैकी 3ही महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी आता एकाला तिथं लाभ देण्यात येणार आहे किंवा दोघाला लाभ देण्यात येणार आहे। त्यामध्ये एकाला जर अपात्र ठरवायचं असेल तर त्या रेशन कार्डमधील सदस्यांना विचारलं जाणार आहे तुम्हाला या तिघांपैकी कुणाचं लाभ चालू ठेवायचा आहे हे त्यांना पर्सनली विचारून केलं जाणार आहे। आता खाली तुम्ही पाहू शकता सर्वात महत्त्वाचा विषय। लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावे असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू झाल्या काही जणांनी नवीन रेशन कार्ड काढलेलं आहे, अशा केसमध्ये सुद्धा त्यांना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही इथे पाहू शकताय 6 नंबरला। इथे 6 नंबरला काय सांगण्यात आलेलं आहे, तर कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे।
एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतोय, तुमच्या एका रेशन कार्डवरती जर 4 महिला असतील, एक सासू असेल आणि 3 जर सुना असतील, तर यापैकी एकच महिला पात्र ठरणार आहे. 3 महिला या अपात्र होणार आहेत. इथे उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील, तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर महिला अपात्र ठरतील, अशी सूचनासुद्धा इथे देण्यात आलेली आहे. कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील, तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 7 नंबरची आणि 8 नंबरची सूचनासुद्धा तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मी क्लिअर करतोय, एक्झाम्पलसाठी सांगतोय तुम्हाला. एका कुटुंबामध्ये एका राशन कार्डमध्ये जर एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित असेल, तर या दोन्ही महिलांना लाभ मिळणार आहे. आणि त्याच कुटुंबामध्ये जर 2 महिला विवाहित असतील, तर त्या दोन्हीपैकी एकच महिलेला लाभ हा मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.